नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत. 10वी पास या शिक्षण पात्रतेवर ही पदभरती होत आहे. त्यासोबत आयटीआय उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना इथे संधी मिळणार आहे. महिला पुरुष दोघेही अर्ज करू शकतील. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी कुठलीही परीक्षा किंवा फी द्यावी लागणार नाही. तुमची थेट निवड गुणांच्या बेसिसवर इथे होणार आहे. तेव्हा या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता. परंतु मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अर्ज सादर करू शकाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संबंधित पदाची माहिती, त्यासाठी मिळणारे वेतन, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया व अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तेव्हा कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, या ठिकाणी आपण महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी विभाग धुळे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलो, ज्यामध्ये शिका उमेदवारी या पदासाठी ही पदभरती होत आहे. टोटल या पदाच्या 36 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत आणि या पदासाठी जी काही शिक्षण पात्रता लागणार आहे त्याची माहिती इथे दिलेली आहे. तर बघा, शिक्षण पात्रतेमध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ही जी पदभरती आहे 10वी पास या शिक्षण पात्रतेवर या ठिकाणी होत आहे आणि त्याचसोबत मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं 2 वर्षाचा आयटीआय इलेक्ट्रिशियन ज्या विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण केलेले असे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता या ठिकाणी एलिजिबल आहेत. तेव्हा जे उमेदवार या पदासाठी पात्र असतील किंवा शिका उमेदवारी या पदासाठी अर्ज करू इच्छित असतील, त्या पात्र उमेदवारांनी अप्रेंटिसशिप विभागाच्या www.apprenticeshipindia.org या पोर्टलवर जाऊन या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे. 15 मे 2026 अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या अप्रेंटिसशिप विभागाच्या पोर्टलवर जाऊन या विभागाचा इस्टॅब्लिशमेंट कोड वापरून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज सादर करताना संबंधित शिक्षण पात्रतेची सर्व कागदपत्रे, आधार कार्ड सहित स्पष्टपणे या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे. आरक्षणाचा लाभ तुम्हाला जर घ्यायचा असेल तर ऑनलाईन अर्ज सादर करताना जातीचे प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, अर्ज सादर करण्याबाबत, शिक्षण पात्रतेबाबत आणि एकूण पदांबाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर कामाचं ठिकाण कुठे असणार आहे तर या ठिकाणी बघा, धुळे, नंदुरबार जिल्हा, त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील जे चाळीसगाव तालुका आहे त्या विभागामध्ये नोकरीचं ठिकाण तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तेव्हा या जिल्ह्यातील उमेदवारांनी इथे नक्की प्रयत्न करायचा आहे. तुमच्याकडे 10वी पासचं सर्टिफिकेट असेल किंवा वीजतंत्री या व्यवसायाचं उत्तीर्ण सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. वयोमर्यादा जी आहे ती 18 ते 30 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे. मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्शन इथे लागू असणार आहे. त्याचप्रमाणे विद्यावेतन जे आहे ते शासनच्या नियमानुसार आणि कंपनीच्या नियमानुसार या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. 9 ते 10 हजारापर्यंत तुम्हाला या ठिकाणी विद्यावेतन स्टायपंड म्हणून या ठिकाणी दिल्या जाणार आहे. तर या पदासाठी अर्ज सादर करण्याकरता धुळे, नंदुरबार जिल्हा, त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील जे 40 गाव आहेत त्या तालुक्यातील उमेदवारांना इथे प्रथम संधी मिळणार आहे. तर इतर जिल्ह्यातील उमेदवार सुद्धा इथे अर्ज सादर करू शकतील, परंतु या जिल्ह्यातील उमेदवारांना इथे प्रथम प्राधान्य या ठिकाणी दिल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो, संपूर्ण पदभरतीबाबत माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. टोटल 36 जागा शिका उमेदवारी या पदासाठी भरल्या जात असून या पदाची जाहिरात महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी विभाग धुळे यांच्याकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.